नमस्कार. सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या 2 दिवसांपासून सातत्याने प्राजक्ता माळी यांच्या अनुषंगाने केलेल्या विधानाची चर्चा होती. मात्र त्या विधानाची चर्चा होत असतानाच प्राजक्ता माळी यांच्या समर्थनार्थ गौतमी पाटील असेल, सचिन गोस्वामी असतील किंवा कुणीतरी एक वैद्य म्हणून असतील, ही मंडळी आता समर्थनात उतरल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. मात्र ह्या मंडळींनी खरंच ज्या विधानाच्या अनुषंगाने हा विषय समोर येतोय ते विधान कोणी केलं तर ते बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी केलेलं आहे. मात्र ते विधान खरंच इतकं लज्जास्पद आहे का, त्याचा निषेध करण्यासारखा आहे का, हे पाहणं देखील गरजेचं आहे. आपण बघूया 2 दिवसांपूर्वी या विषयावरून सुरेश धस नेमके काय बोललेले होते ते. आम्ही आपलं त्यांचं बघत असतो. रश्मिका मंडाना, परत ते कोणती हिरोईन ते लय नाच ते भाऊ लय कंबर हल्ली तिथली सपना चौधरी. असे इव्हेंट बघायचे यांचे, इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स. ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं, तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा. सपना चौधरी, रश्मिका मंडाना, अजून काय माझ्या नवीन प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बरं का. हे सगळं जर काही बघायचं असेल तर, चित्रपट नवीन कुणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत, विभूती म्हणतो, अशा मोठ्या विभूती, त्यांच्या तारखा, त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात, काय होतात. प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इथं येतात. त्या पण आलत्या का? तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे, परळीचा हाही एक पॅटर्न आहे. आपण बघितलं की सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी असतील, रश्मिका मंडाना असतील किंवा सपना चौधरी असतील यांच्या अनुषंगाने किंवा त्या परळीमध्ये कार्यक्रमासाठी आल्या होत्या आणि तो नेमका काय कार्यक्रम होता या अनुषंगाने बोललेले. तर आपणही बघितलंय की याच्यात खरंच काही प्राजक्ता माळी यांची मानहानी होईल असं काही वक्तव्य होतंय का? आपल्याला काय वाटतं? आपणही कमेंट्स करून नक्की व्यक्त व्हा. धन्यवाद.